परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज संपूर्ण जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। सकल आंबेडकरी समाज आणि वडार समाजाकडून ही हाक देण्यात आली आहे। सध्या मी जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभा आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पूर्णतः कृषी उत्पन्न बाजार समितीतले व्यवहार जे आहेत ते आज पूर्णपणे ठप्प राहणार आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुद्धा या बंदला प्रतिसाद दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आज सकाळपासून त्या ठिकाणी हे जे गाळ्या या ठिकाणी पूर्णतः बंद झाले। शेतकऱ्यांनी विक्रीसाठी माल आणू नये असं आवाहन कालच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं केलं होतं। त्यामुळे आज जर आपण बघितलं तर संपूर्णतः बाजार समिती ही बंद आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी या बंदला आवाहन दिल्याचं आपल्याला दिसून येतं। जर या साईडला बघितलं तर संपूर्ण जे गाळे आहेत ते सुद्धा या ठिकाणी बंद असल्याचं आपल्याला दिसून येते। संपूर्णच बाजार समिती एकूणच या बंदमध्ये सहभागी झालेली असून व्यापाऱ्यांनी सुद्धा या बंदला प्रतिसाद दिलेला आहे। या बाजार समितीत प्रामुख्याने दररोज जर बघितलं तर 5 ते 6 कोटी रुपयांची उलाढाल ही पूर्णतः होत असते। मात्र आज संपूर्ण व्यवहार ठप्प असल्यामुळे हे व्यवहार जे आहेत ते आता आज ठप्प राहणार आहेत। ही उलाढाल सुद्धा आता बंद राहणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।